नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का, कांद्याचे भाव वाढणार तर कधी वाढणार, किती वाढणार, कशामुळे वाढणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. तरी शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनल तुम्ही असाल तर माझं शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा लाईक करून म्हणजे घंटा नका, जेणेकरून जेव्हा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो. करू शकता अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे. हेलिकॉप्टरने पाहणी करा, राज्यात मुबलक प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली ही मागणी. बघू शकता महत्त्वाची बातमी. नाशिक या वर्षीच्या रब्बी हंगामामध्ये महाराष्ट्रातील कांदा उत्पादक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांदा लागवड झालेली असून आता थोड्या प्रमाणात कांदा काढणीला सुरुवात झाली आहे. एप्रिल व मे महिन्यामध्ये कांदा काढणीला अजून गती येणार आहे असून अतिरिक्त कांदा उत्पादक होऊन यापेक्षा जास्तीची कांदा आवक होऊन कांदा दरात यापेक्षाही कमी होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात सुरुवातीला उन्हाळी व लाल कांदा या दोन्ही प्रकारातील शेतकऱ्यांना कांद्याला राज्यातील बाजार समित्यांमध्ये प्रति क्विंटल सरासरी 1000 ते 1200 रुपये इतका निचांकी दर मिळत आहे. या दरात शेतकऱ्यांना कांद्याचा उत्पादन खर्चही भरून निघणार नाही. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडून तात्काळ कांद्यावरील 20% निर्यात शुल्क शून्य करून घ्यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. सदर मागणीचे पत्र आज मेलद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे, नाशिक जिल्हा अध्यक्ष चैती प्रधान यांनी दिली आहे. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करा सांगा ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडीसाठी. तर व्हिडिओ आपण तोपर्यंत थांबतो. जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करा सांगा. तर व्हिडिओ आपण तोपर्यंत थांबतो. जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त कमेंट करा सांगा. तर व्हिडिओ धन्यवाद.